कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आकाश, ही खन्नाच्या वेडिंगची फाईल आहे. तू नव्हतास तेव्हा 2-3 मीटिंग झाल्या आमच्या त्यांच्यासोबत. व्हेन्यू आणि कॅटरिंगचं फायनल झालेलं आहे. आणि तू नाहीयेस हे कळल्यावर ते थोडे साशंक झाले होते, पण आम्ही कसं बसं त्यांना धरून ठेवलं. हो, आणि मंडपचं डिझाईन आपण ऑलरेडी फायनल केलेलं आहे. आता फक्त इन्व्हिटेशनचं काम बाकी आहे. एक मिनिट, हे डिझाईन्स फायनल केलेत? हो. अरे असं काय करतोयस? तूच फायनल केलं ना हे डिझाईन. हो दादा, रे वसुंधरा वहिनीचे इनपुट्स. हे डिझाईन्स चेंज करायचे. हां, दादा रे, पण खन्नासला आवडले ते डिझाईन्स. तरी पण चेंज करायचे. यापेक्षा बेटर डिझाईन्स प्रेझेंट करू, त्यांना ते पण आवडेल. पण वसुंधरांचे इनपुट्स असलेले डिझाईन्स मला नको आहे. कळलं? ठीक आहे. आणि हे काय, एवढा डिस्काउंट का दिलाय? आकाश, क्लायंट बॅकआउट करत होते. त्यांना थांबवण्यासाठी आम्ही त्यांना हे डिस्काउंट दिलं. का दुसरा कुठला पर्याय नाही सुचला? तर 30% डिस्काउंट देऊन मोकळे झालात तुम्ही. दादा रे, क्लायंट हातून चालला होता निघून, मग दुसरा हातून जाऊ नये म्हणून त्याचे तळवे चाटायचे नसतात. अखिल, फर्मली सांगायचं की कॅन्सल केलं ना तर ऍडव्हान्स परत मिळणार नाही, तर बरोबर थांबतात ते. आकाश, एक मिनिट. हे बघ, यात अखिलची काहीही चूक नाही आहे. अरे असं आपण क्लायंटला सांगितलं तर आपले रिलेशन खराब होतं. दादा प्लीज, तू तर काहीच बोलू नकोस. जर अखिल चुकत होता, तुझं काम होतं त्याला करेक्ट करणं, पण नाही, तू पण तीच चूक केलीस. काय काय फालतूपणा लावला नुसता. नुकसान करून ठेवलंय तुम्ही. जी कामं जमत नाही ती करायचीच कशाला? त्यापेक्षा थोडे दिवस डिले करता आलं असतं, मी परत येऊन सगळं फिक्स केलं असतं ना. दादा. आकाश, बघ, तू प्लीज शांत हो. अरे इतकं काही झालेलं ते नाही. तुम्ही नका ठरवू. एकतर स्वतःची चूक मान्य करायची नाही, कामं बिघडवून ठेवायची, आणि वर मला अक्कल शिकवायची. या असल्या सगळ्या इनकॉम्पिटन्सीमुळे ना मला कोणाची रिलाय करता येत नाही. नको करू मग, आहे नको करू. कर तुला हवं ते हवं तसं. तसंही तुला आमची किंमत नाहीच ना, मग जाऊ दे, सोडून दे सगळं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.